रामकृष्ण हरी मंडळी, श्री स्वामी समर्थ. आज आपण पाहणार आहोत श्री स्वामी चरित्र सारामृत कथासार मराठीमध्ये ओवीसह. आपण या अगोदर सारामृत कथासाराचे अध्याय 1 ते 3 पाहिले आहेत. आज आपण अध्याय 4 ते 6 पाहणार आहोत. जिथे श्रद्धा आहे तिथे स्वामी आहेत, आणि जिथे स्वामी आहेत तिथे अशक्य काहीच नाही. अशक्य ही शक्य करतील स्वामी समर्थ. चला तर मग श्री स्वामी समर्थाच्या सारामृत कथासाराला सुरुवात करू. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वर गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. अध्याय 4. संन्याशांची खोड मोडली. श्री स्वामी नामस्मरणाची महती निवेदन करताना पोथीकार रचनाकार म्हणतात, स्वामीच्या नामाचे स्मरण करणाऱ्या भक्त भाविकांनी स्वामी कृपेसाठी अन्य कोणती साधना उपासना करण्याची गरज पडत नाही. स्वामीच्या ध्यानाने, त्यांच्या दर्शन आणि नामस्मरणानेच उपासकाला चारी मुक्ती प्राप्त होतात. अशी श्रद्धा, भक्ती आणि देवपण ओळखणाऱ्या आणि श्रीची मनोभावे सेवा करणाऱ्या आपल्या मानसपुत्राचे घरीच महाराजांनी निवास केला होता. चोळप्पा आणि त्यांचे कुटुंबीय हे स्वामीच्या सेवेत आणि त्यांच्या परीक्षेत पुरेपूर उतरत होते. स्वामींचीही त्यांच्यावर मोठी कृपा होती. पण देवाचं देवपण कळण्यासाठी मनात शुद्ध भक्ती, श्रद्धा असावी लागते. एकदा अक्कलकोट येथे स्वामींची महती ऐकून 2 दांभिक संन्यासी त्यांची परीक्षा घेण्याच्या हेतूने आले. ते दोघे अभक्त आणि साधू सत्पुरुषांचे निंदक होते. महाराजांनी त्यांचा हेतू ओळखला. त्यांनी मुद्दाम त्यांना आपल्यासोबत एका भक्ताच्या घरी नेले. तिथे श्रीचे दर्शनास अनेक भाविक भक्त हे नाना पदार्थ घेऊन आले. लोकांनी अनेक फळ, फळावळ, मेवा, मिठाईची ताटे श्रीचे पुढ्यात ठेवली. श्रींनी त्या दोघांच्या समोर सरकवली. ती पाहून त्या दोघा दांभिकांच्या तोंडास पाणी सुटले. पण झाले असे की सेवाकऱ्यांनी ते ताटे उचलून नेली. महाराजांनी त्या दिवशी स्वतः तर उपवास केलाच, पण त्या दांभिक संन्याशांनाही उपवास घडविला. त्यांची खोड मोडली. 4 अध्याय. श्री गणेशाय नमः. मुखे कीर्तन करावे अथवा श्रवणी ऐकावे. षोडशोपचारे पूजावे स्वामी चरण भक्तीने. न लगे करणे तीर्थाटन, योगाभ्यास, होम हवन. सांडोनिय अवघाशीन नामस्मरण करावे. स्वामी नामाचा जप करिता चारी पुरुषार्थ येती हाता. स्वामी चरित्र गाता ऐकता पुनरावृत्ती चुकेल. गतध्यायाचे अंती अक्कलकोटी आले यती. नृपराया दर्शन देती स्वेच्छेने राहती तयापुरी. चोळप्पांचा दृढ भाव घरी राहिले स्वामीराव. हे तयांचे सुकृतपूर्व नित्यसेवा घडे त्यांचे. जे केवळ वैकुंठवासी अष्टसिद्धी ज्यांच्या दासी. नवविधी तत्पर सेवेसी ते धरिती मानवरूप. चोळप्पा केवळ निर्धन परी स्वामी कृपा होता पूर्ण. लक्ष्मी होऊन या आपण सहज आली तया घरी. कैसी आहे तयाची भक्ती नित्य पाहती परीक्षा येती. नाना प्रकारे त्रास देती परी तो कधी न कंटाळे. चोळप्पांची सद्गुणी कांता तीही केवळ पतिव्रता. सदोदित तिच्या चित्ता आनंद स्वामी सेवेचा. स्वामी नाना खेळ खेळती विचित्र लीला दाखविती. नगरवासी जनांची भक्ती दिवसेंदिवस दृढ जडली. स्वामी केवळ ईश्वरमूर्ती देशोदेशी झाली ख्याती. बहुत लोक दर्शना येती कामना चित्ती धरोनी. कोणी संपत्ती कारणे, कोणी मागते संताने. व्हावे म्हणून या लग्ने येती दूर देशाहुनी. शरीर भोगे कष्टले संसार तापे तप्त झाले. मायामय पसाऱ्यात फसले ऐसे आले किती एक. सर्वांशी कल्पद्रुमा समान होऊनी कामना करीती पूर्ण. भक्त काजास्तव अवतीर्ण मानव रूपे जाहले. भक्त अंतरी जे जे इच्छिती ते ते येती राज पुरविती. दृढ चरणी जयांची भक्ती त्यांची होती कल्पतरू. जे का निंदक कुटील तया शास्ते केवळ. नास्तिका प्रति तत्काळ योग्य शासन करिता ती. महिमा वाढला विशेष कित्येक करू लागले द्वेष. कोणा एका समयास वर्तमान घडले पै. कोणी 2 संन्यासी आले अक्कलकोटासी हंसोनी म्हणती. जनासी ढोंगी याच्या नादी लागला हा स्वामी नव्हे ढोंगी. जो नाना भोग भोगी साधू लक्षणे याचे अंगी. कोणते हो वसतसे काय तुम्हा वेड लागले. वंदिता ढोंग्यांची पावले यात स्वार्थना परमार्थ मिळे. फसला तुम्ही अवघेची ऐसे तयांनी निंदिले. समर्थांनी अंतरी जाणिले. जेव्हा ते भेटीसी आले तेव्हा केले नवल एक. पहावया आले लक्षण समर्थ समजले ती खून. ज्या घरी बैसले तेथून उठून या चालिले. एका भक्ताची या घरी पातली समर्थांची स्वारी.
तेही दोघे अविचारी होते बरोबरी संन्यासी. तेथे या तिन्ही मूर्ती बैसविल्या भक्ते पाटावरती. श्री स्वामी आपुले चित्ती चमत्कार म्हणती करू आता. दर्शनेच्छू जन असंख्यात पातले तेथे क्षणार्धात. समाज दाटला बहुत एकच गर्दी जाहली. दर्शन घेऊन चरणांचे मंगल नाव गरजती वाचे. हेतू पुरवावे मनीचे म्हणून या विनविती. कोणी द्रव्य पुढे ठेविती, कोणी फळे समर्पिती. नाना वस्तू अर्पण करती, नाही मिती तयांचे. कोणी नवसाते करीती, कोणी आनोनिया देती. कोणी काही संकल्प करीती, चरण पूजिती आनंदे. संन्यासी कौतुक पाहती, मना माझी आश्चर्य करती. एक क्षण तटस्थ होती, वैरभाव विसरोनी. क्षण एक घडता सत्संगी, तत्काळ पालटे की कुमती. म्हणून कवी वर्णिताती संत महिमा विशेष. स्वामी पुढे जे जे पदार्थ पडले होते असंख्यात. ते निज हस्ते समर्थ संन्याशा पुढे लोटिती. पाणी सुटले त्यांच्या मुखांसी, म्हणती इच्छेस मिळेल खावयासी. आज सारा दिवस उपवासी, जीव आमुचा कळवळला. मोडली जनांची गर्दी, तो येऊनी सेवे करी. संन्याशा पुढल्या नाना परी वस्तू नेऊ लागले. तेव्हा एका क्षणार्धात द्रव्याधिक सारे नेत. संन्याशी मती झुरत व्याकुळ होत भुकेने. समर्थांनी त्या दिवशी स्पर्शन केला अन्नोदकासी. सूर्य जाता असता चळासी, तेथून या उठले. दोघे संन्यासी त्या दिवशी राहिले केवळ उपवासी. रात्र होता तयांसी, अन्नोदक वर्ज असे. जे पातले करू छळना, ज्याची चाहली विटंबना. दंडावया कुत्सित जना, अवतरले यतिवर्य. तयांच्या चरणी ज्यांची भक्ती, त्यांचे मनोरथ पुरविती. पसरली जगी ऐशी ख्याती, लीला ज्यांची विचित्र. श्रीपाद श्रीवल्लभ भक्ती, कलियुगी वाढेल निश्चिती. त्याचा अवतार स्वामी येती, वर्णी किती विष्णुदास. श्री स्वामी चरित्र सारामृत, नाना प्राकृत कथा संमत. सदा परिसोत प्रेमळ भक्त, चतुर्थ अध्याय गोड हा. श्री स्वामी राजार्पणमस्तु. श्रीरस्तु शुभम भवतु. फलश्रुती. या अध्यायाच्या वाचनाने उपासकाच्या मनातील संशय दूर होतात. त्यांचे मन सद्गुरु भक्तीत रममाण होते. अध्याय 5. पैजेचा विडा. ज्याप्रमाणे परिसाच्या संगतीने लोखंडाचे सोने होते, त्याचप्रमाणे सत्पुरुषांच्या सहवासाने अभक्तही भक्त बनतात. त्यांच्या मनोवृत्तीत बदल होतात. अक्कलकोट संस्थानात कोणी एक स्वामी समर्थ नावाचे सिद्धपुरुष आहेत. त्यांच्यामुळे त्या संस्थानाचा नावलौकिक वाढतोय. ही वार्ता कानोकानी बडोद्याच्या मल्हारराव राजांच्या कानी गेली. त्यांनी आपल्या नगरात त्या स्वामींना घेऊन येण्यासाठी एकदा दरबारात आपल्या सेवकांचा पैजेवर आवाहन केले. ह्या कार्यासाठी पैजेचा विडा ठेवण्यात आला. पैज लावून स्वामी समर्थांना बडोद्यास घेऊन येण्यास सरदारास मोठे बक्षीस जाहीर करण्यात आले. तेव्हा ती अवघड कामगिरी करून जो पैजेचा विडा जिंकण्याच्या कामी तात्यासाहेब नावाचा एक सरदार पुढे आला. राजे मल्हारराव यांच्याकडून बरेच धन आणि सेवक वर्ग सोबत घेऊन तात्यासाहेब अक्कलकोटास त्या कामगिरीवर आले. त्यांनी इथे येऊन अन्नदान, धनदान, विप्रभोजने इत्यादी गोष्टी करून श्रीचे मन जिंकण्याचा प्रयत्न केला. नाना उपाय योजले, पण त्यांना काही स्वामीचे मन जिंकून त्यांना बडोद्यास घेऊन जाणे शक्य होईना. तेव्हा त्यांनी चोळप्पास धनलोभ दाखवून त्यास तशी महाराजांना बडोद्यास घेऊन येण्याची विनंती केली. द्रव्य लोभापोटी चोळप्पानेही महाराजांना बडोद्यास चालण्याची विनंती केली. परंतु महाराजांनी मात्र मल्हाररावाचे मनात श्रद्धा, भक्ती नाही हे ओळखून त्या प्रस्तावास नकार दिला. पंचमोध्याय. श्री गणेशाय नमः. भवकानन वैश्वानरा, अज्ञात मच्छेदका भास्करा, पूर्ण साक्षी परात्परा, भक्ता खरा सदय तू, गंगाजळ जैसे निर्मळ, तैसे तुझे मन कोमल, तुझची स्तविता प्रेमळ, सत्वर त्यांचे पावसी, विशेष गंगाजळाहून आपुले असे महिमान, पाप ताप आणि दैन्य तुमच्या स्मरणे निवारती. स्वामी चरित्र कराया श्रवण, श्रोते बैसले सावधान, प्रसंगाहुनी प्रसंग पूर्ण, रसभरित पुढे पुढे, ज्यांचे सबळ पूर्व पुण्य, तया झाले स्वामी दर्शन, ऐसे चोळप्पा आदि करून भाग्यवंत सेवे करी. अक्कलकोट नगरात एक तपपर्यंत स्वामीराज वास करीत. भक्त बहुत झाले, वार्ता पसरली चोहीकडे, कोणासी पडता साकडे, धाव घेती स्वामीकडे. राजे रजवाडे थोर थोर, म्हणती भोसल्यांचे भाग्य परम, स्वामी रत्न लाभले उत्तम,
नृपती भक्तनी निस्सीम स्वामी चरणी चित्त त्यांचे, तेव्हा किती एक नृपती स्वामी दर्शन घेऊन इच्छिती आणि आपल्या नगराप्रती आणू म्हणती तयांसी, बडोद्या माझी त्या ओ सरी. मल्हारराव राज्याधिकारी एकदा तयांचे अंतरी, विचार ऐसा पातला अक्कलकोटाहून स्वामींसी आणावे आपल्या नगरासी. मग कोणे एके दिवशी विचार ऐसा पातला, दिवाण आणि सरदार मान करीतैसे थोर थोर. बैसले असता समग्र बोले नृपवर तयाप्रती, कोणी जाऊनी अक्कलकोटासी येथे आणील स्वामीसी. तरी आम्ही तयासी इनाम देऊ बहुत, त्यांचा राखू सन्मान लागेल तितके देऊ धन. ही वटपुरी वैकुंठ भुवन वसता स्वामी होईल. कार्य जाणून कठीण कोणी न बोलती वचन, कोणा एका लागून गोष्ट मान्य करवेना. तेव्हा तात्यासाहेब सरदार होता योग्य आणि चतुर, तो बोलता झाला उत्तर, नृपा लागी पर्येसा आपुली जरी इच्छा ऐसी, स्वामी ते आणावे वटपुरीसी. तरी मी आणीन तयासी निश्चय मानसी असो द्या. ऐसे ऐकुनी उत्तर संतोषला तो नृपवर, तैसी सभाही समग्र आनंदित जाहली. संजीवनी विद्या साधाया करिता शुक्राजवळी कच जाता, देवी सन्मानिला होता. बहुत आनंदे करोनी नृपतीसह सकळ जणे, त्यापरी तात्यासी सन्माने. गौरवोनी मधुर वचने यशस्वी म्हणती तया, बहुत धन देत नृपती सेवक दिदले सांगाती. जावया अक्कलकोटाप्रती आज्ञा दिदली तात्या ते. तात्या साहेब निघाले तत्वर अक्कलकोटी आले. नगर पाहुणी संतोषले, जे केवळ वैकुंठ पाहुणी स्वामींची दिव्य मूर्ती. आनंदित झाले चित्ती तेथील जनांची पाहुणी भक्ती. धन्य म्हणती तयाती अक्कलकोटीचे नृपती, स्वामी चरणी त्यांची भक्ती. राजघराणीतील युवती त्याही करीती स्वामी सेवा, आणि सर्व नागरिक तेही झाले स्वामी सेवक. त्यात वरिष्ठ चोळप्पादिक सेवेकरी निस्सीम. ऐसे पाहुणी तात्यासी विचार पडला मानसी, या नगरातून स्वामींसी कैसे नेऊ आपण. अक्कलकोटीचे सकल जन स्वामी भक्त झाले पूर्ण. स्वामींचेही मन रमोन गेले ऐसे त्या ठाया. प्रयत्नांती परमेश्वर प्रयत्न कार्य होय सत्वर. लढवणी युक्ती थोर कार्य आपण साधावे, असा मनी विचार करूनी कार्य आरंभिले तात्यांनी. संतुष्ट राहावे सेवकजनी ऐसे सदा करिता ती. करोनी नाना पक्वाने करती ब्राह्मण भोजने. दिदली बहुसाल दाने याचक धन्य तृप्त केले. स्वामीची या पूजेप्रती नाना द्रव्ये समर्पिती. जेणे सेवेकरी संतुष्ट होती ऐसे करीती सर्वदा. प्रसन्न व्हावे भक्तवत्सले कार्य साधावे आपुले. म्हणून नाना उपाय केले द्रव्य वेचिते तात्यांनी. ऐशी याने काही न झाले, केले तितुके व्यर्थ गेले. तात्या मनी खिन्न झाले, विचार पडला तयांसी. मग लढविली एक युक्ती, एकांती गाठोनी चोळपाप्रती. त्याच लागी विनंती करीती, बुद्धिवाद सांगती त्या. जरी तुम्ही समर्थासी घेऊन याल बडोद्यासी, मग मल्हारराव आदरेसी इनाम देतील तुम्हा ते. मान राहील दरबारी आणि देतील जहागिरी. ऐसे नाना प्रकारी चोळप्पाते सांगितले. द्रवेन सर्व वशा चोळप्पासी लागली आशा. तयांच्या अंतरी भरवसा जहागिरीचा बहुसाल. मग कोणे एके दिवशी करिता असता स्वामी सेवेसी, यतिराज तया समयासी आनंद वृत्ती बैसले. चोळप्पाने कर जोडोनी विनंती केली मधुर वचनी, कृपाळू होवनी समर्थांनी बडोद्या प्रती चलावे. तेने माझे कल्याण मिळेल मला बहुत धन, आपुलाही योग्य सन्मान तेथे जाता होईल. ऐसे एकोनिया वचन समर्थांनी हास्य करोन. उत्तर चोळप्पा लागोन काय दिले सत्वर. राव मल्हार नृपती त्यांच्या अंतरी नाही भक्ती. मग आम्ही बडोदाप्रती काय म्हणून चलावे. पुढले अध्यायी सुंदर कथा पावन होय श्रोता वक्ता. श्री स्वामीराज वदविता निमित्त विष्णुदास असे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत. सदा एकोत भाविक भक्त. पंचमाध्याय गोड हा श्रीरस्तु शुभम भवतु. फलश्रुती, या अध्यायाच्या वाचनाने उपासकाची त्याचे सद्गुरु चरणावर दृढ श्रद्धा राहील. भक्त भाविकांच्या मनात शुद्ध निर्मळ भक्तिभाव जागेल. अध्याय 6वा, स्वामीन येती कवना हाती.
आपल्या हातून लिहिले जाणारे हे स्वामी चरित्र सारामृत म्हणजे जणू बालकाचा हात धरून जसे गुरु त्यांचे हातून लिहून घेतात तसाच हा प्रकार आहे, असे पोथी रचनाकार विष्णू कवी विनयाने म्हणतात. या अध्यायात ते असे निवेदन करतात की चोळप्पांच्या विनंतीला महाराजांनी नकार दिला, कारण त्यांना माहित होते की मल्हारच्या मनात आपल्याबद्दल नेमकी श्रद्धा भक्ती नाही. तेव्हा अशा अभक्ताकडे बडोद्यास कशाला जायचे? त्यापेक्षा हेच स्थान उत्तम. इकडे तात्यारावांचेही सारे प्रयत्न निष्फळ होत होते. शेवटी काही करून महाराजांना बडोद्यास न्यायचेच म्हणून त्यांनी एक कपट खेळीही केली. तात्यारावांनी स्वामी हे समाधी ध्यानावस्थेत असताना त्यांना मेण्यात घालून पळवून नेण्याचा प्रयत्न केला. त्यातही त्यांना यश आले नाही. शेवटी रित्या हाताने त्यांना अपयशी होऊनच परतावे लागले. एक डाव फसला म्हणून सहजासहजी माघार घेणारे मल्हारराव नव्हते. त्यांनी त्यानंतर यशवंतराव नावाच्या दुसऱ्या एका सरदारास याच कामगिरीवर पाठविले. त्याने अक्कलकोटास येताच स्वामी समोर वस्त्रालंकार व द्रव्याची अनेक ताटे ठेवली. त्याने तर स्वामी अधिकच क्रोधित झाले. स्वामी यशवंतरावाकडे रागाने पाहत उद्गारले, अरे ह्याला बेड्या घाला. यशवंतरावास या कार्यात यश तर आलेच नाही, उलट स्वामींच्या वचनाप्रमाणे त्यांच्याच पायी बेड्या पडल्या. षटोध्याय श्री गणेशाय नमः. धरोणी शिशूचा हात अक्षरे पंडित लिहिवित तैसे हे स्वामी चरित्रामृत. स्वामी समर्थ वदविती मी केवळ मतिमंद, केवी वर्णू चर्चित अगाध, परी माझा हा छंद. स्वामी समर्थ पुरविती ज्याच्या वरद प्रसादे करुणी, मुढा होई शास्त्रज्ञान त्या समर्थाचे चरण. वारंवारत नमितसे कृपाळू होऊन समर्था वदवावे आपुल्या चरिता. श्रवणे श्रोतयांच्या चित्ता ब्रह्मानंद प्राप्त होव. सुरत रुची घेऊन सुमने त्यासीस अर्पावी प्रीतीने. झाला ग्रंथ स्वामी कृपेने त्यांच्याच पदी अर्पिजे. मागील अध्यायाच्या अंती चोळप्पा विनवी स्वामी प्रती, कृपा करुणी मजवरती बडोद्यासी चलावे. भाषण ऐसे एकोणी समर्थ बोलती हसोनी, मल्हार रावा चियामणी आम्हा विषयी भाव नसे. म्हणून तयांच्या नगरात आम्हा जाणे नव्हे उचित, अक्कलकोट नगरात आम्हा राहणे आवडे. ऐसी एकोनियावानी चोळप्पा खिन्न झाला म्हणी. त्याने सत्वर येऊनी तात्या प्रती सांगितले, ऐसा रत्न व्यर्थ गेला तात्या म्हणी चिंतावला. आपण आलो ज्या कार्याला ते न जाये सिद्धीसी, परी पाहावा यत्न करुनी ऐसा विचार केला म्हणी. मग काय केले तात्यांनी अनुष्ठान आरंभिले. ऐसे नाना उपाय केले परी ते सर्व व्यर्थ गेले. कार्य सिद्धीस न गेले खिन्न झाले मुख त्यांचे. भक्ती नाही अंतरी दांभिक साधनांते करी, तयाचे स्वामी नरहरी प्रसन्न कैसे होतील. तयांनी माजविली ढोंगे आणि केली नाना सोंगे, भक्ती विन हटयोगे स्वामी कृपान होये. मग तात्यांनी काय केले, सप्ताहासी ब्राह्मण बैसविले, गुरुचरित्र आरंभिले. व्हावयासी स्वामी कृपा परी तयांच्या वाड्यात. कधी न गेले समर्थ तात्या झाला व्यग्रचित्त. काही उपाय सुचेना मल्हारराव नृपाने पाठविले ज्या कार्याकारणे ते आपुल्या हातून होणे अशक्य असे वाटते. आता जाऊनी बडोद्यासी काय सांगावे राजयासी, आणि सकळ जणांशी तोंड कैसे दाखवावे. ऐसा उपाय करून न होती स्वामी प्रसन्न. आता एक युक्ती योजून न्यावे पळवून यतिसी. स्वामी केवळ ईश्वरमूर्ती हे तेने न मंदमती, म्हणून योजली कपटयुक्ती परी ते सिद्धीने न जाण. असो कोणे एके दिवशी साधुनी योग्य समयासी, मेण्यात घालून स्वामींशी तात्यासाहेब निघाले. कडप गावचा मार्ग धरिला अर्धमार्गी मेना आला. अंतरसाक्षी समर्थाला गोष्ट विदित जाहली. मेण्यातून उतरले मागुती अक्कलकोटी आले. ऐसे बहुत वेळा घडले हाही उपाय खुंटला. मग पुढे राजवाड्यात जाऊन या राहिले समर्थ. तेव्हा उपाय खुंटत टेकिले हात तात्यांनी. या प्रकारे यत्न केले परी तितुके व्यर्थ गेले. व्यर्थ दिवस गमविले, द्रव्य खर्चिले व्यर्थची. मग अपयशाते घेऊनी बडोद्यासी आले परतुनी. समर्थ कृपा भक्ती वाचोनी अन्य उपाय न होय. परी मल्हारराव नृपती प्रयत्न आरंभिती पुढती. सर्व त्रासी विचारिती कोण जातो स्वामीकडे. तेव्हा मराठा उमराव यशवंत तयाचे नाव, नृपकार्याची धरुणी हाव आपण पुढे जाहला. स्वामी कारणे वस्त्रे भूषणे
धन आणि अमोल रत्ने देऊनी त्याजवळी नृपाने आज्ञा दिली जावया. तो येऊनी अक्कलकोटी घेतली समर्थाची भेटी. वस्त्रे अलंकार सुवर्ण ताटी स्वामी पुढे ठेवित. ती पाहुणी समर्थाला तेव्हा अनिवार्य क्रोध झाला. यशवंता पाहुणी डोळा काय तेव्हा बोलले, अरे बेडी आणूनी सत्वर ठोका याचे चरणी. ऐसी त्रिवार मोठ्यांनी समर्थ क्रोधे बोलले. क्रोध मुद्रा पाहुनी यशवंतराव भ्याला म्हणी. पळाले तोंडचे पाणी लटलटा कापू लागला. मग थोड्याच दिवशी आज्ञा आली यशवंतासी, सत्वर यावे बडोद्यासी. तेथील कार्याशी सोडोनी साहेबा विषय प्रयोग केला. मल्हार राववरी आळ आला. त्या कृत्या माझी यशवंताला गुन्हेगार लेखिले. हाती पायी बेडी पडली. स्वामी वचनाची प्रचिती आली. अघटित लीला दाविली. ख्याती झाली सर्वत्र. समर्थाची अवकृपा जयावरी त्याच्या कष्ट होती शरीरी. कृपा होय जयावरी तया सर्वानंद प्राप्त होय. महासमर्था भक्त पालका अनादि सिद्ध जननायका. निशिदिनी शंकर सखा विष्णूचिया मनी वसे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत. सदा भक्त परिसोत षटोध्याय गोडहा. इति श्री स्वामी चरित्र सारामृते षटोध्याय समाप्त. शुभम भवतु. फलश्रुती. या अध्यायाच्या वाचनाने उपासकाच्या मनात जर सत्तेची कुर्मी, संपत्तीचा माज अन मनात खोट्या प्रतिष्ठेचा अहंकार असेल तर तो दूर होईल. श्री स्वामी समर्थ. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्हाला आमच्या चॅनलवरील व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर चॅनलला नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.